राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार? जो मसुदा आलेला आहे 10% आरक्षणाची शिफारस करण्यात आलेली आहे, तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, आम्ही या मसुद्याचं स्वागत करतो। याकरता स्वागत करतो की ज्या दिवसापासून हे आंदोलन सुरू झालं, आपल्या लक्षात असेल की आम्ही तेव्हाही सांगितलं की मराठा समाजातला आरक्षण मिळायलाच पाहिजे, आम्ही त्यांच्या विरोधात नाही। पण ओबीसी समाजाला जे SC ST ओबीसी मिळून 50% आरक्षण मिळतं, त्यामधल्या आरक्षणातनं आरक्षण देता कामा नये, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये। आज या मसुद्याचा जर आपण अभ्यास केला तर आम्ही याच्याकरता समाधानी आहोत की आमच्या ओबीसीला मिळत असलेल्या 27% आरक्षणाला राज्य सरकारने कुठेही धक्का लावलेला नाही। कारण 50%च्या वर अतिरिक्त ACBC हा प्रवर्ग तयार करून 10% आरक्षण देण्याची तरतूद या मसुद्यामध्ये दिलेले आहे आणि आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, म्हणून आम्ही समाधानी आहोत। मराठा समाजाला सुद्धा सरकार आरक्षण देते आहे, याच्याकरता सुद्धा आम्ही समाधानी आहोत। या ठिकाणी 28% मराठा समाजाची लोकसंख्या आहे असं या अहवालात स्पष्ट केलेलं आहे। नाही, आता तो जरा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे। आम्हाला सुद्धा भविष्यामध्ये याचा अभ्यास करावा लागणार आहे, परंतु ह्या सर्व घोळ पाहता आम्ही जे वारंवार मागणी करतो आहे आपल्या माध्यमातून, आजसुद्धा मी सरकारला विनंती करेल की आजच्या या होणाऱ्या अधिवेशनातच त्यांनी एक दुसरा ठराव पारित करावा की संपूर्ण राज्यामध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून कोणाची किती संख्या आहे अधिकृत आकडा घोषित करावा। कारण हा जो 28% आकडा आलेला आहे रँडम सॅम्पलिंगच्या आधारावर आलेला आहे, 100% सर्वेक्षण राज्य सरकारने केलेलं नाही। आणि म्हणून 100% सर्वेक्षण सर्व जातींचं करून कोणत्या जातीची किती लोकसंख्या हे काढण्याकरता सरकारने आम्हाला शब्द दिला होता 29 सप्टेंबरला की आमची सरकारची मानसिकता आहे आणि आम्ही त्याचा अभ्यास करून, मला वाटते अभ्यास झाला असेल आता 4-5 महिन्यामध्ये। सरकारने लवकरात लवकर सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून ती आकडेवारी घोषित करावी, म्हणजे कुणाच्या मनामध्ये संभ्रम राहणार नाही। 28% जे मराठा समाजाची लोकसंख्या दाखवलेली आहे त्याच्यावर शंका आहे तुम्हाला? काय नक्कीच शंका आहे याच्याकरता की आमच्या विदर्भातील 11 जिल्हे, कोकणामधील इकडे, उत्तर महाराष्ट्रामध्ये इकडे पूर्ण कुणबी लोक आहेत, तिथे मराठा लोक नाही आहे। आणि म्हणून फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या 2 विभागाचा जर अभ्यास केला तर एवढी मोठी लोकसंख्या राहू शकत नाही असं आम्हाला वाटते, आमची शंका आहे। त्या शंकेचं सरकारने निराकरण करावं हीच आग्रहाची मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे मांडतो आहे। सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध करण्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे की 94% जे एकूण शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या त्यातल्या 94% शेतकरी आत्महत्या या मराठा समाजाच्या आहे आणि असं म्हटलं जातं की सर्वाधिक शेतकरी आत्महत्या गेल्या 20-22 वर्षामध्ये विदर्भात होतो। विदर्भात बहुतांश ओबीसी समाज आहे। नाही, म्हणून त्यांनी जो 94% हा आकडा दाखवला आहे तो साशंक आकडा आहे, मी म्हणणार नाही। कारण जास्तीत जास्त आत्महत्या ह्या विदर्भामध्ये झालेल्या आहे आणि विदर्भामध्ये 100% कुणबी आहेत आणि त्याच्यामुळे उर्वरित भागातला एवढा बदल झालेला नाही। मग उर्वरित भागातल्या करून त्याच्या 94% ते म्हटलं असतील तर मला माहीत नाही, पण संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या आकडेवारीवर सुद्धा शंका घेण्याची, म्हणजे ज्याला काय म्हणून आपण हे स्कोप आहे त्याचासुद्धा आम्ही पूर्ण अहवाल आल्यावरती अभ्यास करू आणि मग त्याच्यावरती आम्ही आमचं टिप्पण मांडू। एकूण जे अहवाल आला, हा अहवाल माझ्या हातात आहे, 84% मराठा जो आहे तो या आरक्षणास पात्र ठरणार आहे। नाही, हे बघा की 84% नाही म्हटलं त्यांनी, की 84% हे म्हटलेलं आहे 28% जी त्यांची लोकसंख्या आहे त्याच्यातल्या जे लोक, एकूण मराठा समाज जो आहे त्यातला 84% या आरक्षणासाठी पात्र ठरणार आहे। एकूण मराठा समाज 84%, पण ओबीसी समाजाला जी अट आहे की तो नॉन क्रिमिलियर असावा, तीच अट मराठा समाजाला सुद्धा सरकारने राहील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि जर 84% लोक हे नॉन क्रिमिलियर असतील तर त्याचा त्यांना फायदा होईल, त्याच्यावरती आमचं काही आक्षेप नाही आहे। कारण 10% आरक्षणावर आक्षेप नाही म्हणून त्याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारण नाही। 10% आरक्षणाचं स्वागत करतो, नक्की स्वागत करू, कारण आम्ही म्हटलंच मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे
आणि ते आजच्या या विधेयकाच्या माध्यमातून 10% आरक्षण त्यांना मिळते आहे, याच्याबद्दल आम्ही त्याचं स्वागत करतो आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही. ओबीसी आरक्षणाला मुळीच धक्का लागलेला नाही, म्हणून मी सरकारचे आपल्या वतीने अभिनंदन केले, आभार मानले की आम्हाला 29 सप्टेंबरला जो शब्द दिला होता त्यावर ते कायम राहिले आणि आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही. जरांगे पाटील यांना ओबीसीतूनच आरक्षण होते म्हणतात की जर ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर आम्ही आंदोलन करणार, उद्यापासूनच आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. नाही बघा, आंदोलन कितीही करा, कोणी कितीही आंदोलन करावं, पण सरकार कुठलंही राज्य हे या देशाच्या संविधानानुसार चालत असते आणि आंदोलनकर्त्यांनी काही मागणी केली तरी जी संविधानाच्या कक्षेमध्ये बसेल आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसेल तीच बाब राज्य सरकार मान्य करू शकते. या बाबीकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणून सरकारने एवढ्या दिवसापासून प्रयत्न करत आहे. 3 न्यायमूर्ती नेमलेले आहेत सल्ला देण्याकरता. न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोग आहे आणि ज्या एवढा मोठा समूह ज्याला पूर्ण कायद्याचं नॉलेज आहे आणि योगायोगाने सर्व मराठा आहेत, मग त्यांना जर असं वाटलं असतं की नाही आपण याच्यातनं देऊ शकतो तर तशा प्रकारची शिफारस त्यांनी केली असती, पण कुठंतरी न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसत नाही. आणि म्हणून या विधेयकामध्ये एका ठिकाणी फार चांगला उल्लेख त्यांनी या ठिकाणी केलेला आहे की 52% लोकांना आधीच आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे त्या आरक्षणामधनं आरक्षण देण्याची शिफारस योग्य होणार नाही आणि म्हणून अतिरिक्त 10%ची शिफारस करतो असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं, म्हणजे जे कायद्याच्या ह्याच्यात आहे काय ते त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचा स्वीकार राज्य सरकार करत आहे. सुप्रीम कोर्टात तक धरेल हे बघा, 2 गोष्टी याच्यामध्ये. सर्वोच्च न्यायालयाने मागे गायकवाड आयोगाच्या अध्यक्षतेखाली जो आयोग होता राज्य मागासवर्ग, त्याच्यामध्ये ज्या डेफिशियन्सीज दाखवल्या होत्या, त्रुटी दाखवल्या होत्या, त्या जर त्रुटी मान्य सुक्रे साहेबांच्या समितीने दूर केल्या असतील आणि तशा प्रकारचा हा अहवाल असेल, कारण अहवाल अजून बाहेर आलेला नाही आणि सरकार वारंवार आतापर्यंत म्हणत आहे की आम्ही कटिबद्ध आहोत, न्यायालयात टिकणारं आरक्षण देऊ, ते टिकण्याकरता जे करायला पाहिजे कदाचित सरकारने ते केलं असावं आणि ते टिकेल अशी आशा आहे. जरांगे पाटील म्हटले की अधिसूचना जी आहे जसं की सोयऱ्यांबाबत त्यावर ते ठाम आहे. सरकारचं काम सुरू आहे त्याच्यावरती, घाई करायची नसते. 16 तारखेपर्यंत आक्षेप होते, त्या आक्षेपांचं निराकरण होईल आणि नंतर त्याचा ऑर्डिनन्स काढू शकते. त्याच्याकरता अधिवेशन बोलवायची गरज नाही, डायरेक्ट त्या ऑर्डिनन्स काढून होऊन जाईल, लागू होऊन जाईल. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.